नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचे जे राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भाने 100 प्रश्न आहेत। या 100 प्रश्नांचं वाचन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला टी पेपर क्रमांक 1 परिसर अभ्यास व टी पेपर क्रमांक 2 सामाजिक शास्त्र या संदर्भाने राज्याचे प्रश्न विचारलेले असतात त्यांचा सराव होईल। प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य विधान निवडा। आता अयोग्य विधान निवडायचं म्हणजे एक विधान अयोग्य असेल आणि राहिलेले 3 उदाहरणं बरोबर असतील। सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे, बरोबर आहे। भारत सार्वभौम आहे। राज्यघटनेत प्रस्तावना सोडून इतरत्र कुठेही समाजवादी शब्दाची नोंद नाही, बरोबर आहे। भारतात वंश परंपरा आहे, ही चूक आहे, हा पर्याय अयोग्य आहे। उत्तर झालं पर्याय 4। का? कारण भारतात वंश परंपरा नाही। आपल्याकडील देशाचे प्रमुख पंतप्रधान व राष्ट्रपती दोन्हीही जनतेतून निवडून दिले जातात। घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॅश यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो। आपल्या सर्वांना माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। खालीलपैकी कोणाचा भारतीय घटना समितीत समावेश नव्हता असं म्हटलंय? तर मालती चौधरी होता, HP मोदी होते, मौलाना आझाद होते, मोहम्मद अली जिना हे नव्हते, जे आपलं उत्तर आहे। भारतीय घटनेच्या डॅश कलमान्वये अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला। तर कलम 17 काय आहे? अस्पृश्यता बंदी, ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी। भारतीय घटनेचे कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे। जर आपल्या भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्ती करायची असेल तर कलम काय आहे? 368। कोणाची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस नाही असं म्हटलंय? याचा अर्थ बघा, नाही, आहे, योग्य, अयोग्य, चूक, बरोबर, हे प्रश्न थोडे काळजीपूर्वक सोडवायचे। उत्तर येत असूनही कधी कधी 1 मार्क जाऊ शकतो। कोणाची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस नाही? अटॉर्नी जनरलचा आहे, कंट्रोलर जनरल ज्याला आपण कॅग म्हणू, राज्यपाल आहे। तर राष्ट्रपतीची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस नाही। पर्याय 4 आपलं उत्तर आहे। लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर लोकसभेचे सभापती। मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात कोण? बघा, मंत्रिमंडळाचे प्रमुख कोण असतात? तर पंतप्रधान। हे भारतीय दलाच्या 3ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात। तर कोण? राष्ट्रपती। राज्यसभेत जास्तीत जास्त इतके सदस्य असतात। प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। जास्तीत जास्त किती असतात? कमाल सदस्य संख्या 250। भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत केली? तर 26 नोव्हेंबर 1949। भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश कलम टिंबटिंबमध्ये केला आहे। तर कलम मूलभूत स्वातंत्र्य म्हणजेच किती स्वातंत्र्य आहेत? मूलभूत घटनेनुसार 6, त्यांचा समावेश कुठे आहे? कलम 19 मध्ये। मग ज्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे वगैरे असे एकूण 6 आहेत। पुढे पाहूयात, खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? तर संपत्तीचा हक्क, हेच आपलं उत्तर येतो नाही। संपत्तीचा हक्क हा कायदेशीर हक्क आहे। इतर भाषण स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य आणि समतेचा हक्क हे मूलभूत हक्क आहेत। भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे? तर कलम 21। राज्यसभेच्या सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात। तर 12 सदस्य। महाराष्ट्रात लोकसभेची किती मतदारसंघ आहेत?
तर 48 भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता किमान वय किती असावे? 35 खालीलपैकी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते? कलम 352 सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधान पद भूषवणारी व्यक्ती बघा, पंडित नेहरू. देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो? प्रश्न अगदी काळजीपूर्वक समजून घ्यायचा आहे की राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो? तर राष्ट्रपती. संसद म्हणजे काय? तर लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती. आपल्याला कलम 79 नुसार संसदेची व्याख्या आहे. ऑप्शन नंबर 1. राज्यसभा किती वर्षांनी विसर्जित होते? तर यापैकी नाही. म्हणजेच काय, राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही, तर फक्त सदस्य जात येत राहतात. राष्ट्रपतींच्या निवड प्रक्रियेत कोणाचा समावेश नसतो म्हटलंय? लोकसभा सदस्य असतात, राज्यसभा असतात, विधानसभा असतात, विधान परिषद नसतात. जे आपलं उत्तर आहे पर्याय 4. ओके. परिवर्तनीय राज्यघटना म्हणजे काय? तर कायदे साध्या बहुमताने मंजूर होतात, म्हणजेच बदलता येतात. लोकसभा प्रतिनिधींचे किमान वय 25 वर्ष. राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? सरन्यायाधीश. भारतीय संसदीय शासन प्रणाली असल्याने डॅश हे घटनात्मक प्रमुख असतात? राष्ट्रपती. मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपीठ आहेत? 3. खालीलपैकी चुकीचं विधान निवडायचं आहे. भारतात संसदीय शासन पद्धती आहे, बरोबर. भारतात संघराज्य व्यवस्था आहे, बरोबर. भारतात संघराज्य केंद्राकर्षी आहे, तर नाही. मग कसं ते आपण बघूयात. हे आपलं उत्तर आहे. आणि भारतात प्रौढ मतदान पद्धती आहे, बरोबर. आता केंद्राकर्षी म्हणजे कसं, अगोदर छोटे छोटे राज्य होते, ओके, आणि नंतर ते येऊन त्यांनी एक देश बनवला आणि संघराज्य तयार झालं. जसं अमेरिका. आपलं कसं आहे, केंद्रोत्सारी. आधी आपला भारत होता आणि आजही पूर्ण भारत आहे. आता बघा समजून सांगत आपण असं समजून घ्या, हा आपला पूर्ण भारत आहे. यामध्ये आपण मग आंध्र प्रदेश बनवलं, गुजरात बनवलं, महाराष्ट्र बनवलं, राजस्थान बनवलं, बरोबर आहे, मध्य प्रदेश बनवलं, तमिळनाडू बनवलं, केरळ बनवलं, तेलंगणा बनवलं. असे राज्य बनले, म्हणजे जे केंद्रापासून उत्सर्जित झालेत, पण आपला मूळ बाहेरचा डायग्राम एकच आहे. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे. गणराज्याचा अर्थ काय होतो? देशात अनुवंशिक राज्यकर्ता नाही, बरोबर. आपल्याकडं ब्रिटिशांसारखा राजाचाच मुलगा राजा नाही, तर सामान्य जनतेतून कुणीही पात्र व्यक्ती आपला देशाचा पंतप्रधान किंवा आपल्या देशाचे राष्ट्रपती होऊ शकतात. देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षच्या निवडला असतो, बरोबर आहे. यालाच आपण काय म्हणू, गणराज्य. ऑप्शन नंबर 4 दोन्हीही बरोबर. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ यांच्याकडून दिली जाते? तर राज्यपाल. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कलम 23 ते 24 मध्ये हक्कांचा समावेश आहे. शोषणाविरुद्धचे हक्क. 26 जानेवारी 1950 रोजी भारत एक बनला, काय? तर प्रजासत्ताक बनला. खालीलपैकी कोणती व्यक्ती कॅबिनेट मिशनमध्ये नव्हती? तर माउंट बॅटन. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी घटनेचा आत्मा कशाला म्हटले आहे? तर कलम 32. कलम 32 काय आहे? तर घटनात्मक उपायांचा अधिकार आहे. परिदृढ राज्यघटनेचा योग्य अर्थ म्हणजे? तर कायदे बदलण्यासाठी विशिष्ट बहुमतांची गरज असते. आता नेमका तुम्हाला पुढचा प्रश्न अत्यंत उपयोगाचा आहे बघा. भारतीय राज्यघटना ही अंशतः परिवर्तनीय व अंशतः परिदृढ आहे, याचा अर्थ म्हणजे? तर
काही कायदे हे साध्या बहुमताने तर काही विशेष बहुमताने बदलता येतात. बरोबर, पर्याय 1 आपलं उत्तर बरोबर आहे. भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा निर्माण झाली होती. तर 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेन्वये. या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही असं म्हटले, तर पुण्याला नाही, नागपूर, औरंगाबाद म्हणजेच आजचे आपले संभाजीनगर आणि पणजी येथे आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमान्वये झाली? पर्याय 1 124वी कलम. भारतीय राज्यघटना वकिलांसाठी स्वर्ग आहे असे कोण म्हटले? तर M.V. पायली. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर ग.वा. मावळणकर. घटना समितीचे पहिले अधिवेशन कुठे झाले? दिल्ली. घटना समितीमध्ये एकूण किती महिला सदस्य होत्या? 15. भारताने डॅश प्रकारची शासन व्यवस्था स्वीकारली आहे? तर भारताने आपल्या सगळ्यांना माहीत आहे की बघा दुहेरी शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. एकेरी नागरिकत्व आहे आणि एकेरी न्याय व्यवस्था आहे. भारतामध्ये कोणत्या प्रकारचे नागरिकत्व आहे? तर एकेरी. आपण सगळे भारतीय आहोत, वी आर इंडियन. आपण नागरिकत्व लिहिताना भारतीय लिहितो. लोकसभा हे संसदेचे सभागृह आहे, कनिष्ठ. भारतीय राष्ट्रध्वजाचे डिझाईन यांनी तयार केले? श्री पिंगळे. भारताच्या राष्ट्रध्वजाची रुंदी लांबीचे प्रमाण आहे 2 या 3. भारतीय राज्यघटनेने आणीबाणी हे तत्व कोणाकडून स्वीकारले आहे? तर जर्मनी. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. भारताने संघराज्याचा स्वीकार केला असला तरी भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व बहाल केले व भारतीय न्यायव्यवस्था एकेरी न्यायव्यवस्था आहे हे वाक्य. तर 3 नंबर आहे. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध बरोबर, मध्यभाग चूक. कसं आपण त्याला तोडू? भारताने संघराज्याचा स्वीकार केला, बरोबर आहे, पूर्वार्ध. भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व बहाल केले, मध्यभाग चूक. भारतीय न्यायव्यवस्था एकेरी आहे, उत्तरार्ध बरोबर. मग इथं दुहेरी नागरिकत्व नाही, आपण आत्ताच पाहिलं. नागरिकत्व कसं आहे? एकेरी. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष. राज्यसभा सदस्य कोणत्या मतदान पद्धतीने निवडले जातात? अप्रत्यक्ष. अर्थविधेयक प्रथम या सभागृहात मांडले जाते. तर आता बघा, इथे लोकसभा पर्याय आहे, राज्यसभा पर्याय आणि विधानसभा पर्याय आहे, परंतु चौथा पर्याय आपलं उत्तर आहे विधानसभा व लोकसभा. राज्याचं विधानसभेत, देशाचं लोकसभेत. या संविधानाचा संरक्षण म्हटल्या जाते तर सर्वोच्च न्यायालय. अयोग्य जोडी निवडायची आहे. संघ सूची केंद्र सरकार, राज्य सूची राज्य सरकार, केंद्र सूची संघ सरकार. शेषाधिकार तर फक्त केंद्र सरकार आहे, म्हणून हे चूक झालं, राज्य सरकार हे आपलं उत्तर. भारतीय संविधान सभेत एकूण किती प्रतिनिधी होते? 389. संविधान सभेचा मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? सरदार पटेल. संसदेच्या द्वितीय सभागृहास म्हणतात? तर राज्यसभा. राष्ट्रपती कलमान्वये वटहुकूम काढतात, कलम 123, ज्याला आपण अध्यादेश म्हणतो. यास मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणतात? राज्य मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री. पुढील विधानाचा विचार करून अयोग्य पर्याय निवडायचा होता. तर बघा, अयोग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. पहिले एक एक आपण पर्यायावर चर्चा करूयात. बघा, गणराज्य म्हणजे लोकांचे राज्य, बरोबर आहे. भारतात गणराज्य आहे, बरोबर आहे. आता नंबर 3, भारतात लोकप्रतिनिधी लोकांमार्फत निवडल्या जात नाही म्हटलंय, तर निवडल्या जातात, हेच आपलं उत्तर आहे. ब्रिटनमध्ये गणराज्य नाही, हे पण बरोबर आहे. राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची निवड राज्यपाल करतात.
पुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. केंद्र सरकार बलवान असावे या मताला फाळणीमुळे जोर आला, हे योग्य विधान आहे. भारतीय संविधानाच्या संदर्भाने अयोग्य पर्याय निवडायचा. बघा, जिथं योग्य अयोग्य, चूक, बरोबर, अचूक, तर तिथे आपण थोडंसं चारही पर्याय घेतो. संसदीय कार्यप्रणाली अमेरिकेकडून स्वीकारली, हे चूक आहे, जे आपलं उत्तर आहे. संसदीय कार्यप्रणाली ही ब्रिटिशांकडून स्वीकारली, बाकी तीनही पर्याय हे बरोबर आहेत. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल हा 6 वर्षाचा असतो. पंतप्रधानांच्या निवडणुकीचे सदस्य सहभाग घेऊ शकतात असं आहे. तर बघा, लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, उत्तरे यापैकी नाही, कारण पंतप्रधानाची जी निवडणूक आहे, आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण खासदार निवडून देतो सर्व, आणि त्या पक्षाचा जो नेता असेल त्याची निवड पंतप्रधान म्हणून केल्या जाते. कितव्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेचा कार्यकाल हा 6 वर्षाचा करण्यात आला होता? तर 42वी घटना दुरुस्ती. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? 26 जानेवारी 1950. भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा घेण्यात आली? 1952. भारताने घटना दुरुस्तीची तरतूद कोणत्या देशाकडून स्वीकारली? दक्षिण आफ्रिका. योग्य विधान निवडायचं आहे. अनुच्छेद 14 कायद्यापुढे समानता, हेच बरोबर आहे. अनुच्छेद 15 संधीची समानता नाही. अनुच्छेद 15 जो आहे तो भेदभाव करण्यास मनाई. कलम 16 अस्पृश्यता बंदी नाही. कलम 16 आहे की जेवढ्या कुठल्या संधी असतील त्या, म्हणजे बघा 16 इथं, 17 इथं, पदव्यांची समाप्ती 18 असं. ओके, म्हणून खालचे 3 रॉंग आहे. विधान परिषदेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकांचे वय किती असावे? तर 30 वर्ष. विधान परिषद, थोडं काळजीपूर्वक घ्या. खालीलपैकी कोणत्या पदाची निवड राष्ट्रपतीद्वारे होते? तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. योग्य पर्याय ओळखा. संविधानाचा भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. दोन्ही पण योग्य आहे. योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. मूलभूत हक्क स्वरूप सकारात्मक आहे. आणीबाणीच्या काळात मार्गदर्शक तत्त्वे स्थगित केली जातात. मूलभूत हक्कांना मर्यादा आहे. मार्गदर्शक तत्त्वे नकारात्मक स्वरूपाची आहेत. तर आपलं उत्तर आहे पर्याय 3, मूलभूत हक्कांना मर्यादा आहे. मूलभूत हक्क सकारात्मक आहे का? नाही, नकारात्मक. मार्गदर्शक तत्त्वे सकारात्मक, आणि आणीबाणीच्या काळात मार्गदर्शक तत्त्वे नाही, तर मूलभूत हक्कांना स्थगिती केल्या जाते. भारतीय राज्यघटना ही ब्रिटिश राज्य सत्तेची भेट म्हणून नको असं कोण म्हणलं? तर MK गांधी. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? न्याय. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची पद्धत म्हणजे महाभियोग प्रक्रिया. उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची पद्धत म्हणजे राज्यसभेत तसा ठराव मांडतात. खालीलपैकी कोणत्या पदाची निवड राज्यपालाद्वारे होत नाही? तर ऑप्शन 3 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, ज्यांची निवड राष्ट्रपती करतात. पंतप्रधानांना पदावरून दूर करण्याची पद्धत म्हणजे अविश्वासाचा ठराव. घटना समितीचे कामकाज किती दिवस चालले? 1083 दिवस. BN राव हे घटना समितीचे कायदेशीर सल्लागार होते. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे? तर ऑप्शन 2 भारतात दुहेरी नाही, तर भारतात एकेरी नागरिकत्व आहे. खालीलपैकी योग्य पर्याय शोधायचा आहे. तर महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 सदस्य पाठवले जातात. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केव्हा झाली असा आपला प्रश्न आहे. उत्तर 26 जानेवारी. भारताच्या विभाजनानंतर घटना समितीत किती सदस्य राहिले? 299. सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत हक्कांचा समावेश होता? आता बघा, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत हक्कांचा समावेश होता? आता बघा, मूलभूत हक्क विचारले आपल्याला.
हे 8 चुकलेलं आहे. आपलं उत्तर आहे असं विचार करा, पर्याय 1 7. तर भारतीय राज्यघटनेत 7 हक्कांचा समावेश होता, परंतु नंतर संपत्तीचा जो हक्क आहे हा मूलभूत हक्क म्हणून कट केला. सध्या भारतीय राज्यघटनेत 6 मूलभूत हक्क आहेत. चुकीची जोडी शोधायची आहे. तर सर्शिओरी अधिकारला आदेश नाही, ही चूक आहे. सर्शिओरी म्हणजे काय, तर अधिकार क्षेत्राबाहेरील खटला जर कनिष्ठ न्यायालयात चालवला जात असेल तर तो खटल्याचे कागदपत्र वरिष्ठ न्यायालय आपल्याकडे मागवतं, त्याला म्हणायचं सर्शिओरी. बाकी 3 बरोबर आहे. या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे तर पणजीला आहे. उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमान्वये झाली, तर 214. अयोग्य जोडी निवडायची आयर्लंड मूलभूत कर्तव्य, हेच आपलं उत्तर आहे, कारण आयर्लंडकडून आपण मार्गदर्शक तत्व स्वीकारली. भारताच्या संसदेत कायदेमंडळात कोणाचा समावेश नसतो असं म्हणलंय, तर राज्यपालाचा. कारण लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती हे 3 असतात. राज्यपाल कुठं असतो, तर राज्याच्या राज्य विधिमंडळात. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश येणार नाही, तर सरन्यायाधीश, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपतीचा येतो. आता पुढचा प्रश्न आहे आपला की खालील विधानांचा विचार करा. वेठबिगारी म्हणजे मोबदला न देता सक्तीने काम करून घेणे, बरोबर आहे. कलम 39 नुसार वेठबिगारी नाही, कलम 23 नुसार वेठबिगारी बंदी, म्हणजे फक्त अ बरोबर. एखादी विधेयक धनविधेयक आहे की नाही हे कोण ठरवतं, तर लोकसभेचे अध्यक्ष ठरवतात. बघा, शिक्षक पात्रता परीक्षा 2024 TET आपण एक सराव पेपर सिरीज घेत आहोत, ज्यामध्ये पहिल्या पेपरसाठी हे सब्जेक्ट राहील आणि दुसऱ्या पेपरसाठी हे सब्जेक्ट आणि गुणदान पद्धत. ही टेस्ट सिरीज तुम्हाला कशी मिळेल आणि किती आहे यावर माहिती घेऊयात. पेपर 1चे एकूण 5 पेपर हे PDF स्वरूपात मिळणार, ज्यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये 150 प्रश्न असतील. त्यासाठी 400 रुपये फीस आहे आणि दुसऱ्या पेपरसाठी सुद्धा 400 रुपये फीस आहे. दोन्ही पेपर एकत्र तर 700 रुपये फीस असेल. तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. व्हॉट्सअपला तुम्हाला पेपर मिळतील, तुम्ही स्क्रीनशॉटही व्हॉट्सअपला पाठवायचा. पेपर कधी मिळतील, तर ह्याच्या तारखा दिल्यात. या तारखांना पेपर 1 मिळेल, या तारखांना पेपर 2 मिळेल. सकाळी 11 वाजता पेपर PDF स्वरूपात मिळेल, 2 वाजता ॲन्सर की, संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाच्या व्हिडिओची लिंक. तुम्ही हा जर व्हिडिओ नंतर पाहत आहात तर त्या तारखेपर्यंत जेवढे पेपर झालेत ते तुम्हाला फीस पाठ तर लगेच मिळेल, राहिलेले टाइम टेबलनुसार मिळतील. धन्यवाद.